कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा। आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेळके, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, नरेंद्र पाटील राहणार उपस्थित। ओबीसींचा आजचा मोर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादी पुरस्कार मेळावा। तर बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान। अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल, जरांगे पाटलांची अजित पवार यांच्यावरती ही टीका। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करा, धनंजय मुंडेंची मागणी। टोलमाफी संबंधित मुंडेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश। पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार। विनोद तावडे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत। फडणवीस आज बिहार दौऱ्यावर। मुख्यमंत्री आज काही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी राहणार उपस्थित। राज्यात निवडणुका होतील की नाही यासंदर्भात शंका। निवडणुका जड जाणार अशी सरकारला कल्पना। सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोष। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सादर। नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा। राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची माहिती। आज मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता। संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार। सूत्रांची माहिती तर ही बातमी कुठून आली हे माहीत नाही। असं काही घडलेलं नाही। सपकाळांशी आमचे चांगले संबंध। संजय राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसने उपस्थिती दाखवली। मनसेसोबत येण्याच्या अनुषंगाने शिष्टमंडळ नव्हतं। निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट भेट होती, त्यामुळे आता आघाडी आणि युतीच्या चर्चा अनावश्यक। सपकाळ यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण असंवेदनशील। सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल। कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवरती प्रहार। इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती शिंदेंचीही टीका। निवडणूक आयोगाचं वेबसाईट हँडल करण्याचं काम देवांग दवेंना दिलेलं असा आरोप रोहित पवार यांचा। तर रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत देवांग दवेंचा बावनकुळेंसोबतचा फोटो देखील केला जाहीर। अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड दादा नावानं आधार कार्ड काढल्याचा देखील दावा। लोकसभेच्या यशानंतर बॅलेट पेपरची मागणी का केली नाही? विरोधकांच्या शिष्टमंडळावर सुनील तटकरेंची टीका। पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचं, तटकरेंची टीका। बुलडाण्यामध्ये 1 लाखांहून अधिक बोगस मतदार। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा हा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा सचिवांकडून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप। सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची हेराफेरी। कमलेश कटारिया यांचा हा मोठा आरोप। लातूरमध्ये रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी। मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागामध्ये आल्याचा प्रकारही समोर। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ। एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात। प्राप्त सूचना हरकतींवरती प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांचं विधान। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पत्र। जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी वयाचा निकष ठेवावा, पत्रातून केली मागणी। मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि मनसे यासाठी काम करणार, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचा हा वक्तव्य। ठाण्यामध्ये भाजप शिंदेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सूर। ठाण्यामध्ये नायकांवरून भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद। ठाण्यामध्ये सेनेच्या बैठकीमध्ये एकला चलो रेचा नारा, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये भाजपचा महापौर होण्यासाठी पक्ष काम करेल, आपण गाफील राहता कामा नये। भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय केळकरांचे हे विधान। इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता देखील आणू, नरेश भस्के यांचा हा दावा। यंदा महापौर शिवसेनेचा। शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। बांद्रे या ठिकाणच्या कलानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। दादरमध्ये दिवाळीनिमित्त लावलेल्या कंदिलावरती दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्र फोटो आणि या कंदिलावरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे देखील झळकले फोटो। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर ठाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केल्याची नजीब मुल्ला यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अब की बार 25 पारचा नारा। स्टॅलिन यांचं भांडण मोदी शहांसोबत आहे, ते भाषेशी नसावं। संपर्काची मुख्य भाषा ठरलेल्या हिंदीवर निर्बंध लादणं बरं नाही। सामनाच्या अग्रलेखात एम के स्टॅलिन यांचे कान टोचले। नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री असणार बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांनी घेतली सुट्टी। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। गोकुळ कार्यालयामध्ये डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक, तर आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। गोकुळ दूध संघाला एवढा फायदा झालाय, संस्थेच्या ठेवी वाढल्या, असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर कपात कशासाठी? शौमिका महाडिक यांचा हा सवाल। दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर जिल्ह्यातील जालना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर।
कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवरती पुन्हा गोळीबार. गोल्डी डिल्लर आणि कुलदीप सिद्धू यांनी स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी. दोघांकडून सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील पोस्ट. बॉलिवूडमध्ये धर्माविरोधात बोलणाऱ्यांनी देखील तयार राहावं. गोळ्या कुठूनही येऊ शकतात असाही उल्लेख. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह HALला देणार भेट. तर राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तेजस लढाऊ विमान आकाशात घेणार ठराई. परदेशात जाण्यासाठी शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अखेर शिल्पा शेट्टीने याचिका घेतली मागे. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आरोपी. तर पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावल्यानं परदेशात जाण्यास पडले. पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले की भारत हळूहळू रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवेल. रशियाकडून तेल खरेदीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे मोठं विधान. अस्थिर ऊर्जा क्षेत्रामध्ये भारतीय ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं ही भारताची प्राथमिकता. ट्रम्प यांनी रशियामधून तेल खरेदी न करण्याच्या दाव्यावरती परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया. पाकिस्तानकडून येणाऱ्या थोड्याशा पैशांना लोभापायी ट्रम्पने भारताशी असलेले संबंध बिघडवले. अमेरिकेचे माजी राजदूत रॅहम इमॅन्युअल यांचे गंभीर आरोप. तर धोरणात्मक चुकीचा चीनने फायदा घेतल्याचा देखील केला दावा. केदारनाथ रोपवे 2032 मध्ये सुरू होणार. अदानी समूहाकडून सोनप्रयाग ते केदारनाथ मंदिरापर्यंत एक रोपवेची निर्मिती. जेडीयूकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सर्व 101 उमेदवारांची जेडीयूकडून घोषणा. गोपाल मंडल यांचं तिकीट देखील कापून त्यांच्या जागी बुलो मंडल यांना उमेदवारी. दिल्लीमध्ये फटाकेबंदी शिथिल. 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ठराविक वेळेत फटाके वाजवण्यास परवानगी. मेड इन इंडिया मिलिटरी पॅराशूटची चाचणी यशस्वी. 32,000 फूट उंचीवरून सैनिकांना उडी मारत केली चाचणी. तर DRDOकडून पॅराशूट विकसित. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची तयारी. दिवाळीपूर्वीच दिल्लीमध्ये प्रदूषण वाढल्यानं निर्णय. दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी आता 300च्या वर पोहोचली. कृत्रिम पावसासाठी हवामान खात्याच्या मंजुरीची प्रतीक्षा. जळगावमधल्या सराफा बाजारात चांदीच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण. चांदीचे दर विना GST 1,78,000 रुपयांवर. सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ. सोन्याचे दर हे 1,27,700 रुपयांवर. 2 लाखांच्या उंबरठ्यावरती असलेल्या चांदीचे दर घसरले. ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा. पुणे पोलिसांनी एकाच वेळी 18 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी केलं तडीपार. परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्तांची कारवाई. तडीपार केलेल्यांमध्ये महिला गुन्हेगारांचाही समावेश. निलेश घायवळ प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. चौकशी करत असताना राजकीय हस्तक्षेप नसणार. योगेश कदम यांचीही माहिती. गुंड निलेश घायवळवरती कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल. निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीतील इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावरती गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचं आढळलं. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या टोळीतील 2 जणांना अटक. आरोपीवरती मुकोका कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची पोलीस आयुक्त पंकज देशमुखांची माहिती. घायवळसाठी इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी. घायवळ टोळीतील कुणी त्रास देत असेल तर तक्रार करा. पोलिसांचं हे आवाहन. निलेश घायवळ मुकोका कारवाई प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळसह त्यांच्या टोळीतील सदस्यांवर पुणे पोलिसांकडून मुकोका कारवाई. कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा घायवळच्या वकिलांचा दावा. राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची पुण्यामध्ये यशस्वी ट्रायल रन. तर मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठादरम्यान झाली ट्रायल रन. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचा हा उपक्रम. वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी सूर्य धरणाची पाईपलाईन फुटली. पेल्हार फाटा बावखळजवळ पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकर अटक होताच कंत्राटदारांनी फोडले फटाके. कंत्राटदारांकडून एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडत कारवाईचे स्वागत. खांडेकरांनी बांधकामांचं बिल देण्यासाठी 10 लाखांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीने सापळा रचत केली अटक. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा झाला मृत्यू. टेमघर परिसरात खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू. राजसिंग असं मृत तरुणाचं नाव. राजच्या मृत्यूनंतर नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त. वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता अनोखं आंदोलन. महापालिकेचे माजी सभापती निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात खड्ड्यांमध्ये दिवे लावून रांगोळी काढत दिवाळी साजरी. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये अॅमेझॉनच्या खरेदीमध्ये निघाला कचरा. राजू कांबळे या व्यक्तीची अॅमेझॉनकडून फसवणूक झाल्याचा आरोप. मीरा रोडच्या प्लेजर पार्कजवळ 6 ते 7 मुलांकडून 4चाकी गाडी चालवण्याचा प्रयत्न. गाडीवर नियंत्रण सुटलं. गाडी उलटली. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास मात्र आता सुरू. मीरा भाईंदरमध्ये विकास प्रकल्पांमुळे घर गमावलेल्या नागरिकांना दिलासा. MMRDAकडील 2,000हून अधिक घरं महापालिकेला देण्यास मंजुरी. ही घरं भाडेतत्वावर घरकुल योजनेअंतर्गत बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वापरली. सोलापूरमध्ये 32,000 कोटींच्या पॅकेजमधून मदत जाहीर. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळावी अन्यथा रस्त्यावर उतरणार. आमदार अभिजित पाटील यांचं हे मोठं वक्तव्य. सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची मदत देण्यास सुरुवात. मंत्री नितेश राणे यांच्याकडून ऑनलाईन बैठकीत आढावा. 42,000 पात्र शेतकऱ्यांना आता 90 कोटी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.